नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज तुमच्या समोर आवर्ती दशांश अपूर्णांकाची बेरीज आहे, पण आवर्तीमध्ये जो दुसरा प्रकार त्याचा असतो मुलांनो तो म्हणजे मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक. तर मिश्र आवर्ती म्हणजे काय? तर मुलांनो 0.34 आणि आवर्ती 67 अशी या ठिकाणी संख्या दिली. याचा अर्थ असा आहे मुलांनो, या ठिकाणी ज्याच्या डोक्यावर बार तुम्हाला दिलाय ती संख्या पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे आणि त्याच्या अगोदर जे 34 दिलंय तो रिपीट होणार नाहीये, म्हणून या प्रकाराला आपण काय म्हणतो? मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक. तर यांची बेरीज कशी करायची त्याची ट्रिक आपण आज पाहूया मुलांनो. तर काय करायचं, अगोदर पहिली संख्या लिहून घेऊ आपण मुलांनो 0.34 आणि आवर्ती 67 आहे. तर आपल्याला नियम माहित आहे की जी संख्या आवर्तीमध्ये असते तर जर तो 2 किंवा 3 संख्यांचा गट असेल तर तो कमीत कमी 3 वेळा आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे 0.34 हा जो आवर्ती 67 आहे तो 67 67 67 असा कमीत कमी आपल्याला 3 वेळा लिहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये अधिक करायचंय मला 0.1. आता ह्या संख्येमध्ये जर पाहिलं मुलांनो तर 3 ही संख्या पुन्हा पुन्हा रिपिटिशन मध्ये येत आहे, म्हणून ही 3 ही संख्या वरचे अंक जेवढे आहेत तेवढ्या वेळा लिहा. म्हणजे 3 3 3 3 3 आणि 3. ओके, मग याची आपल्याला काय करायची आता बेरीज करायची. तर पहा मग मुलांनो, 7 आणि 3 होतात 10 हाताला 1, 6 आणि 3 9 आणि 1 10 हाताला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11 हाताला 1, पुन्हा 6 आणि 3 9 आणि 1 10 हाताला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11 हाताला 1, 6 आणि 3 9 आणि 1 10 हाताला 1, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8 आणि 3 आणि 1 4. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह द्या आणि 0 आणि 0 किती होतात? 0. जर तुम्ही ह्या संख्येमध्ये पाहिलं मुलांनो तर पहा 0.48 01 01 आणि पुन्हा 00 त्या ठिकाणी आलेला आहे. ह्या संख्येमध्ये जर आपण पाहिलं मुलांनो तर पहा काय होतंय 0.48 आणि त्याच्यानंतर 0101 इथं 00 आलाय. आपल्याला माहितीये जर आपण अजून एक गट याच्या पुढे लिहिला मुलांनो तर इथं सुद्धा 01 आणि पुन्हा 00 येईल. म्हणजे याचं उत्तर लिहिताना मुलांनो 0.48 जी संख्या किंवा जो संख्याचा गट परत परत येत असेल तो अगोदर लिहून घ्या आणि त्याच्या डोक्यावर काय करायचे? आडवी रेष द्यायची. त्याला आपण काय म्हणतो? बार. म्हणजे याचं उत्तर आहे 0.48 01 चा बार, म्हणजे आवर्तीमध्ये 01. ओके, धन्यवाद.